प्रिय शिक्षक मित्रा, गुरुचा महिमा मी काय वर्णावा. भारतीयांनी ब्रह्मा विष्णू महेश्वर मानून तुला गौरवलेय. साक्षात परब्रह्म मानलं तुला. माता पित्यांसम सन्मान केला तुझा. कारण देहाचे चंदन आणि नेत्रांची यज्ञधुनी करून विश्वाला सत्य शिव सुंदराचं दर्शन घडवणारा महात्मा तू. भगीरथाचा प्रयत्न तू, दधीचीचा त्याग तू, येशूचं प्रेम, बुद्धाची करुणा, बाजी प्रभूंची बांधिलकी, भीष्माचा दृढनिश्चय, मदर तेरेसांचा सेवाभाव, रामशास्त्रींची निस्पृहता, बिरबलाचा हजर जबाबीपणा तूच. आणि साने गुरुजींचं माऊलीत्वही तूच. का वाटणार नाही तुझा अभिमान समाजाला, देशाला. अरे, पशुचा माणूस आणि माणसाचा देव बनवणारा असा तुझा वकूब आहे. अगदी रामकृष्णांपासून ते शिवाजी महाराज आदींनीही तुझ्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला आहे. तुझं अस्तित्व कालातीत आहे. तुझं दातृत्व हिमालयासारखं उत्तुंग आहे. अन कर्तृत्व गंगाजलासम पवित्र आहे. तुझ्या या विश्वरूपाला त्रिवार वंदन. मित्रा, आज 21व्या शतकात मानव प्रगतीच्या उंच शिखरावर उभा आहे. तो तुझ्या योगेच. माणूस आज चंद्रावर गेला आहे. उद्या तो सूर्यमालेतील आणखीही काही ग्रह पादाक्रांत करू दे, पण त्याचे पाय मात्र जमिनीवरच राहतील असे मला वाटत नाही. एका बाजूला मोठ्या प्रमाणात भौतिक प्रगती होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र प्रचंड नैतिक अधोगती होताना दिसत आहे. इथे मात्र तुझा योग कमी पडतोय असे तुला वाटत नाही काय? शत्रौरपि गुणाग्राह्या दोषाः वाचा गुरोरपि असे एक वचन आहे. सद्गुण असतील तर शत्रूकडूनही घ्यावेत आणि दोष असतील तर गुरूंच्याही निदर्शनास आणून देण्यास हरकत नाही, असा या वचनाचा अर्थ. अर्थात अर्थ माझ्यापेक्षा तुलाच चांगले कळतात, पण काही गोष्टी सांगाव्याशा वाटल्यास तर म्हणून हा शब्द प्रपंच. संत तुकाराम म्हणतात, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगे साकर अवघी गोड. तद्वत तू सर्वथा शिक्षक बनूनच राहावे असे मला वाटते. पार्ट टाईम शिक्षक आणि फुल टाईम राजकारणी अथवा अर्थकारणी अथवा भलतासलताच असा अव्यापारेषु व्यापार करणारा नसावा. देशाला तुझी आत्यंतिक गरज आहे, म्हणून तुला कामाचा
रगड कदाचित नसेलही, पण पुरेसा मोबदला मिळतो. सोयी सवलतीही मिळताहेत. या बाबी तुझ्यापर्यंत पोहोचू न देणारे झारीतील शुक्राचार्य नसतीलच असेही नाही. पण मित्रा, ज्ञानासाठी तृषार्थ असणाऱ्या असंख्य सानुल्यांना तुझ्याकडून फार मोठ्या आशा आहेत. पैसा हे तुझे सर्वस्व नाही. विद्यार्थी हे तुझे दैवत आहे हे लक्षात ठेव. शिक्षकांच्या माथी नसत्या जबाबदारींचे ओझे लादले जात आहे अशी हाकाटी अलीकडे ऐकू येत आहे. त्यात तथ्यांशच नाही असे मी म्हणणार नाही, पण जी कामे समर्थपणे तू आणि फक्त तूच करू शकतोस अशा कामांसाठी समाज, देश तुझ्याकडे अपेक्षेने बघत असल्यास त्यांचे काही चुकते आहे असे मला वाटत नाही. आता एअर कंडिशन रूममध्ये बसून घेतलेल्या काही अफलातून निर्णयांचा त्रास होणे स्वाभाविकच आहे. असे निर्णय प्रॅक्टिकलच असतील याची शाश्वती नाही, पण त्यांना फाटा देण्याचे तंत्र तू एव्हाना आत्मसात केलेच असेल. तू मात्र स्वतःला सशक्त आणि दमदार बनवच. अष्टपैलू शक्य नसेल तर किमान इष्टपैलू बन. लक्षात ठेव, क्षमता आणि सामर्थ्या इतकीच किंबहुना जास्त महत्त्वाची असते ती बांधिलकी, तळमळ, आम बांधिलकी यांचे आग्रही असलेले व्यंकटराव अण्णा म्हणायचे, दोघांपैकी एक सोडाच, नोकरी किंवा हलगर्जीपणा. अध्यापनाचे कार्य तसे नित्याचेच, म्हणून कंटाळा नको तर अतिरिक्त जबाबदाऱ्याही उचल. बालगोपाळांच्या पोषण आहारात कीटक, पाल, साप शिजवण्याचे गलथानपणाचे पाप तुझ्या हातून कदापि घडता कामा नये. वृक्षारोपण, जलसंधारण, पर्यावरण जतन ही कामे तशी मॅन पॉवरची, पण तुझ्याकडे सेतू बांधू शकणारी सेना आहे. ते गोवर्धनही उचलू शकतात. तू फक्त गिरीधारी बन. भलत्यांच्या आज्ञेचा दास बनू नको. सद्विचारांची उपेक्षा करू नको. सर्वांप्रती समभाव असू दे. अलीकडे चमचेगिरीला भारी भूत आलाय, ती तू स्वतः करू नको आणि करणाऱ्यांपासून सावध हो. हवा दूषित झालीय. जप स्वतःला आणि समाजाला. भलं बुरं, खरं खोटं याची जाण ठेव. शिक्षण मंडळ परीक्षेतील गैरप्रकारांना वैतागले आहे. या गैरप्रकारात सहभागाचा तुझ्यावरही आरोप आहे. तुझ्या विश्वासाचं पानिपत होत आहे. खरे तर तूच नव्या पिढीचा आदर्श असायला हवा, पण दुर्दैवाने चित्र वेगळेच आहे. सिनेकलावंत आणि क्रिकेटर हेच आजच्या तरुणाईचे आदर्श आहेत. तेव्हा अंतर्मुख हो, कारणे शोध आणि लाग कामाला. मित्रा,
उदंड अपेक्षा करण्याची उद्दंडता मी करीत आहे. तू राष्ट्राचा शिल्पकार आहेस. त्रुटी व चुकांवर मात करण्याची जबरदस्त कुवत तुझी आहे. परिसापेक्षाही शाश्वत आणि अद्भुत शक्तीचा तू धनी आहेस. तुझ्या या शक्तीचा तुझी शाळा समर्थ होण्यास हातभार लागला की सार्थक झालं असं म्हणता येईल. व्हेअर टीचर इज अ बिग बँक, व्हेअर स्कूल इज अ ट्रेझरी, व्हेअर प्युपिल्स आर व्हॅल्युएबल ज्वेल्स. चूकभूल क्षमस्व. कळावे तुझा स्नेहाभिलाषी. आनंद देशमुख, 91 दंडवते नगर, शिरपूर, जिल्हा धुळे. भ्रमणध्वनी क्रमांक 9860630230. धन्यवाद मित्रा.